नमस्कार मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आज एक दिव्याची अमावस्या आहे. त्या निमित्ताने छानशी पोस्ट माझ्याकडे आली आहे, ती वाचून दाखवते. दीपज्योती नमोस्तुते. आज दीपपूजनाचा दिवस. आषाढातल्या या शेवटच्या दिवशी बहुसंख्य घरी आवर्जून दीपपूजन करण्याची पद्धत आहे. रोजच दिव्याला पाहून नमस्कार करतो आपण, पण आषाढ अमावस्येला मात्र घरातील सर्व दिव्यांचा विशेष मान असतो. विविध धातूंचे दिवे प्रत्येक घरी असतात. सगळे दिवे घासून पुसून लख्ख करतात. लहान मोठी निरांजनं, समया, पंचारत्या, कापूर आरती सगळे संकुलकतात. मग तूप, तेल, वाती घालून देवघराजवळ चौरंगावर आकर्षक रीतीने मांडले जातात. या सगळ्या दिव्यांची यथासांग पूजा केली जाते. सर्व दिवे लावतात आणि उजळलेल्या वातींचा प्रकाश घरभर उजळतो. छोट्याशा दिव्याची ज्योत आश्वासक असते. अंधारल्या जागी प्रकाश आला की अंधार निघून जातो. जिथून अंधकार जातो तिथेच मांगल्य असतं. जिथे प्रकाश आहे तिथे सर्व शुभ असतं. प्रकाश असतो तिथेच आरोग्य नांदतं. उजेड असतो तिथेच धनसंपदा बसते. अज्ञानरूप अंधार दूर करण्याचं साधन दीपक आहे. बुद्धीत प्रकाश पडताच वाईट प्रवृत्तींचा नाश होतोच. ज्ञानरूपी दीप उजळताच मनातील षटरिपू शत्रूंचा विनाश होतो. म्हणूनच दीपज्योती नमोस्तुते म्हटलं जातं. आधुनिक विद्युत शक्तीचा शोध लागेपर्यंत तेला तुपाचे दिवे अहोरात्र तेवत असायचे. त्यामुळेच दिवा जळू दे सारी रात अशी प्रार्थना केली जात असे. ज्योत से ज्योत लगाते चलो म्हटल्याप्रमाणे एक दिवा हजारो दिवे लावू शकतो. मी प्रकाशित होईन आणि इतरांनाही प्रकाशमान करीन, ही प्रेरणा दिव्याकडून माणसानं घेण्यासारखी आहे. जगातील अज्ञान, आळस, अन्याय या सर्व प्रकारचा अंधकार दूर करण्यासाठी दिव्यासारखे तेजस्वी राहिलं पाहिजे. कल्याणकारी दैवी विचारांचा प्रकाश पसरवण्यासाठी दिव्याप्रमाणे अखंड जळत राहिलं पाहिजे. एवढा व्यापक विचार दीपपूजनामागे आहे. आजच्या नवतंत्रज्ञानाच्या युगात तेला तुपाच्या दिव्याची पूजा करणं, त्याला नमस्कार करणं ही वेडगळ कल्पना आहे असा प्रश्न पुरोगामी विचारसरणीचे लोक विचारतीलही. पण आज भौतिक विकासाच्या उत्तुंग शिखरावर असतानाही या छोट्याशा दिव्यापुढे झुकणं म्हणजे कृतज्ञतेचा संस्कार आहे. तेला तुपाचा दिवा अंधाराच्या आजूबाजूला तेजाचं वर्तुळ निर्माण करतो, तर प्रखर विजेचा दिवा लागताच गपकन डोळे दिपतात. तुपाच्या दिव्याची मंद ज्योत माणसाला प्राणज्योतीचे, आत्मज्योतीचे जाणीव करून देते. मनाला शांत, संयत करून अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य निरांजनातील दिव्याजवळ आहे. भारतीय संस्कृतीत दिवा हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून तेजाकडे प्रवास घडवणारा दीप. अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्याचं महत्त्व आजच्या पूजनाने अधोरेखित होतं. दीप दर्शनातून मनशांती, एकाग्रता याचा लाभ होतो. अंधार हा असत्याचं, अज्ञानाचं प्रतीक आहे, तर ज्योती म्हणजे प्रकाश हे सत्याचं, ज्ञानाचं प्रतीक. त्यामुळे दीपपूजनाच्या निमित्ताने सत्याचा, ज्ञानाचा अंगीकार करण्याचा संकल्प करूया. दिवा माणसाला अंधारात हिंमत देतो, रस्ता दाखवतो. त्या दिव्याच्या पाया पडून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. आपले जीवन दिव्यासारखे तेजोमय असावे ही जाणीव करून देण्याची आजची दिव्याची अमावस्या. सर्वांच्या आयुष्यातील अज्ञानाचा, दारिद्र्याचा, दुःखाचा, भयाचा, तणावाचा अंधार दूर हो या सदिच्छांसह दीपपूजनाच्या शुभेच्छा. मंडळी, किती छान लिहिलंय ना. तर असं हे सुंदर दीपपूजनाचं महत्त्व.
धन्यवाद.